दुनिया या आपल्या चॅनलमध्ये मी स्नेहल पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते। तर या आपल्या चॅनलवर मी स्किन केअर, हेअर केअर, काही वेट लॉस टिप्स, बऱ्याचशा मोटिवेशनल व्हिडिओज, व्लॉग्स, अशा बऱ्याचशा गोष्टी आणि त्याचसोबत माझी ट्रेंडिंग शॉपिंगसुद्धा तुमच्यासोबत शेअर करत असते। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि अशा वेगवेगळ्या विषयांवरचे व्हिडिओ बघायला तुम्हाला आवडत असेल तर आपल्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा। तर वजन कमी करण्यासाठी आपल्या या चॅनलवरती मी बरेचसे माझे पर्सनल जे काही एक्सपिरियन्सेस होते त्या रिलेटेड मी काय काय गोष्टी केल्या आणि त्याचा मला कसा रिझल्ट मिळाला असे बरेच व्हिडिओ मी नेहमी शेअर करत असते। आणि रिसेंटली मखाना हा जो पदार्थ आहे तो खूप ट्रेंडमध्ये आहे। ज्यांना वेट लॉस करायचं आहे किंवा बऱ्याचशा वेगवेगळ्या गोष्टींसाठी मखाने हे सध्या मार्केटमध्ये आपल्याला बाजारात सगळ्या स्टोर्समध्ये, अगदी डीमार्टमध्ये, छोट्या मोठ्या दुकानांमध्ये पण मखाने बघायला मिळतात। आणि बऱ्याच जणांना ह्या मखान्यांचे फायदे माहीत नाही आहेत किंवा ते कसे खायचे हे सुद्धा माहीत नाही आहे। त्यामुळे आजचा हा एक छोटासा व्हिडिओ असणार आहे त्यांच्यासाठी ज्यांना वजन कमी करायचं आहे किंवा ज्यांना हेल्दी राहायचं आहे आणि हेल्दी स्नॅकिंगचा पर्याय म्हणून आपण मखान्याचा कसा विचार करू शकतो हे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। तर आजकाल बाजारामध्ये तुम्ही जर गेलास तर असे लहान लहान गोल रंगाचे असे पॅकेट्समध्ये पॅक असलेले मखाने आपल्याला बघायला मिळतात। सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा मी हे मखाने बघितले होते तर ते काहीसे मशरूमसारखे दिसणारे पण त्याचा दांडा नसलेले असे गोल गोल होते। आणि म्हणजे तेव्हा मला माहीत नव्हतं की याचा नक्की वापर कसा करायचा। तर मखाने जे आहेत हे कमळाच्या प्रकारची एक वनस्पती असते, ज्याचं नाव आहे युरियल फेरॉक्स। आणि ही कमळासारखी दिसणारी जी वनस्पती आहे त्यामध्ये काळ्या रंगाच्या बिया असतात फुलामध्ये आणि या बियांच्या ज्या लाह्या असतात त्या लाह्या म्हणजे मखाने। आता हे जे मखाने आहेत त्यांचे आयुर्वेदामध्ये सुद्धा खूप जास्त उपयोग आपल्याला सांगितलेले आहेत आणि त्याचे वेगवेगळे फायदे आपल्याला आहेत, पण ते आपण कशा पद्धतीने वापरतोय ते खूप महत्त्वाचं आहे। सध्या मार्केटमध्ये साधे सिंपल जे मखाने आहेत ते मिळतात आणि त्याचसोबत बऱ्याचदा मोठ्या जर तुम्ही सुपर मार्केटमध्ये गेलात तर तिथे फ्लेवर्ड मखाने किंवा वेगवेगळ्या प्रकारचे असे संध्याकाळच्या खाण्यासाठी पुदिनाचा फ्लेवर असलेले, टोमॅटोचा फ्लेवर असलेले असे वेगवेगळे फ्लेवर्ड मखाने मिळतात। तर मी तुम्हाला नेहमी सजेस्ट करेन की जर तुम्हाला मखान्याचे जर योग्य फायदे स्वतःसाठी करून घ्यायचे असतील तर कुठल्याही प्रकारचे फ्लेवर्ड मखाने न घेता सिंपल साधे जे पॅकेटमध्ये मिळतात तर तशा पद्धतीचे मखाने आपल्याला घरी आणून ते वापरायचे। तर त्याचे फायदे बरेच आहेत। सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे मखाने जे असतात तर ते सुपर फूड असं मानलं जातं। सुपर फूड का? कारण की याच्यामध्ये कॅलरीज कमी असतात, याच्यामध्ये कॅल्शियमचं, मॅग्नेशियमचं प्रमाण खूप जास्त आहे आणि त्या मानाने कॅलरीज अजिबातच नाही आहेत। त्यामुळे काय होतं की ज्यांना वजन कमी करायचं त्यांच्यासाठी मखाने खूप फायद्याचे ठरतात। कारण की एकदा आपण जर आपल्या मिड टाईम किंवा कधीही दोन जेवणांच्या मध्ये तुम्हाला जर स्नॅक जे काही खायचं असेल चहासोबत म्हणा किंवा मध्ये थोडीशी भूक लागली तर त्यावेळेला जर आपण मखाने खाल्ले तर त्यामुळे फायबर जास्त असल्यामुळे पोटभरीची भावना निर्माण होते, बराच काळ आपल्याला भूक लागत नाही आणि वजनसुद्धा वाढत नाही। वजन कमी करण्यासाठी हेल्दी स्नॅक म्हणून मखान्याचा वापर केला जातो। आयुर्वेदामध्ये सुद्धा मखान्याचे बरेचसे फायदे सांगितलेले आहेत, जसं की काही स्त्रियांना पदर म्हणजे अंगावरून पांढरे जाणे यासारख्या तक्रारी होत असतील तर अशा वेळेला मखान्यांचा वापर जो आहे तो फायदेशीर ठरतो। त्याचसोबत लहान मुलांमध्ये वजन वाढीसाठी मखाने जे आहेत ते दिले तर बेस्ट असतात, पण ते मखाने देताना त्यांना दुधासोबत जर दिले तर त्याचा जास्त फायदा होतो। म्हणजे मखाने भाजून त्याची बारीकशी पावडर करून त्याची खीर जर मुलांना दिली तर त्याचा जास्त फायदा होतो। तर एक्झॅक्टली नक्की कशा पद्धतीने मखान्यांचे फायदे होतात हे आपण डिटेलमध्ये बघूया। तर मखाने जे आहेत ते सगळ्यात पहिल्यांदा जसं आपण बोललो की पहिली गोष्ट म्हणजे वेट लॉससाठी, वजन कमी करण्यासाठी खूप फायदेशीर आहेत। आणि त्यानंतर जे डायबिटिक पेशंट आहेत, ज्यांना मधुमेह आहे, अशा व्यक्तींमध्ये मखान्यांचं जे सेवन आहे ते नेहमी फायदेशीर ठरतं। कारण की यामुळे जो काही मखाने जे आहेत ते ग्लुटेन फ्री आहेत, ग्लायसेमिक इंडेक्स वाढत नाही, शुगर जी आहे ती वाढत नाही। आणि जेव्हा मिड टाईम स्नॅकिंगसाठी बऱ्याचदा ज्यांना मधुमेह आहे त्यांना मध्ये मध्ये भूक लागते आणि अशा वेळेला खाण्यासाठी मखाने हा अगदी बेस्ट ऑप्शन आहे। त्याचसोबत दुसरा महत्त्वाचा फायदा म्हणजे ज्यांना कोलेस्ट्रॉलच्या तक्रारी आहे, ज्यांचं कोलेस्ट्रॉल नेहमी जास्त असतं आणि अशा व्यक्तींमध्ये मिड टाईम स्नॅकिंगमध्ये बिस्किटं, चिप्स, चिवडा यासारख्या गोष्टी खाल्ल्या जातात ज्याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात मीठ किंवा साखर असतं।
आणि अशा वेळेला याचा एक हेल्दी पर्याय म्हणून आपण मखाण्यांकडे बघू शकतो. मखाण्यांमध्ये जे सॉल्ट आहे, मीठ आहे, त्याचं प्रमाणसुद्धा कमी असतं, त्यामुळे कोलेस्ट्रॉल जो आहे तो सुद्धा कंट्रोलमध्ये राहू शकतो. त्यानंतर तिसरा महत्त्वाचा फायदा म्हणजे ज्या व्यक्तींचं ब्लड प्रेशर म्हणजेच उच्च रक्तदाबाचा त्रास ज्यांना आहे, अशा व्यक्तींमध्ये सुद्धा मखाणे हे नेहमी फायदेशीर ठरतात. कारण की मखाण्यांमध्ये सोडियमचं प्रमाण कमी आहे आणि मॅग्नेशियमचं प्रमाण जास्त आहे, त्यामुळे रक्तदाब जो आहे तो नियंत्रणात ठेवायला मदत होते. त्यानंतर पुढचा महत्त्वाचा मखाण्यांचा फायदा म्हणजे बऱ्याच जणांना स्किन रिलेटेड इश्यूज असतात किंवा काही स्किन डिसऑर्डर्स असतात. तर अशा व्यक्तींमध्ये सुद्धा जी काही हेल्दी स्किन म्हणजेच आपली त्वचा मेंटेन करण्यासाठी मखाणे खूप फायदेशीर ठरतात. कारण की मखाण्यांमध्ये अमायनो ॲसिड्सचं, अँटीऑक्सिडंट्सचं प्रमाण खूप जास्त आहे. त्याच्यामुळे तुमच्या स्किनवरती जे काही हिलिंग आहे किंवा जे काही डाग येणं म्हणा किंवा मुरम येणं सतत, या गोष्टी कमी होऊ शकतात जर तुम्ही मखाण्यांचा तुमच्या आहारामध्ये वापर केला तर. त्याचसोबत ज्या स्तनदा माता आहेत किंवा ज्या गर्भवती स्त्रिया आहेत, अशांनी सुद्धा आपल्या आहारामध्ये मखाण्यांचा वापर हा करायला हवा. ज्या स्तनदा माता आहेत, ज्या ब्रेस्ट फिडिंग करतात त्यांच्या बाळाला, तर त्या स्त्रियांमध्ये सुद्धा जे ब्रेस्ट मिल्कचं प्रोडक्शन होण्यासाठी, दूध वाढीसाठी मखाणे हे उत्तम आहेत. हे अशा वेळेला हे मखाणे जे आहेत ते दुधासोबत त्याची खीर करून तुम्ही घेऊ शकता. त्याने खरंच खूप फायदा होतो. आणि जे काही आपण रेडीमेड किंवा दूध वाढीसाठी औषधं किंवा कृत्रिम काही गोष्टी घेण्यापेक्षा आपल्या जे काही आयुर्वेदात सांगितलेल्या गोष्टी किंवा ज्या काही नैसर्गिक उपलब्ध गोष्टी आहेत, त्याचा जर जास्तीत जास्त आपल्या आहारामध्ये आपण समावेश करून घेतला तर त्याचा खरंच खूप जास्त फायदा होतो. कारण की त्याचे साईड इफेक्ट्स कुठलेच नसतात. त्यानंतर मखाण्यांचा पुढचा महत्त्वाचा फायदा म्हणजे बऱ्याच जणांमध्ये आजकाल कॅल्शियमची कमतरता आपल्याला बघायला मिळते. त्यानंतर संधिवाताच्या किंवा जॉईंट पेनच्या ज्यांना तक्रारी असतात, तर अशा व्यक्तींमध्ये मखाण्यांचा वापर हा नेहमी फायदेशीर ठरतो. तर आपण मखाण्यांचे बरेचसे फायदे बघितले. हे मखाणे नक्की कसे खायचे हे आता मी थोडक्यात सांगते. कारण की फायदे तर आहेत, पण ते तुम्ही कसं घेता हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. जसं मी व्हिडिओमध्ये सुरुवातीला सांगितलं होतं की रेडीमेड जे काही मखाण्यांचे पॅकेट्स मिळतात त्याच्यामध्ये 2 प्रकार असतात. एक तर साधे सिंपल पांढऱ्या रंगाचे असे मिळतात आणि दुसरे ज्याच्यामध्ये वेगवेगळे फ्लेवर्स असतात आणि त्या फ्लेवरसोबतच त्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्हसुद्धा असतात. तर मी तर म्हणेन की असे दुसऱ्या प्रकारचे मखाणे जे आहेत ते आपण शक्यतो अवॉइडच केलेले बरे. मखाणे आणताना सिंपल साधे जे आहेत ते बाजारात जसे मिळतात तसे आणायचे. त्यानंतर आपल्याला ते कोरडे भाजून घ्यायचे आहेत आणि अगदी मंद गॅसवरती आपल्याला ते ड्राय रोस्ट करायचे. बराच वेळ त्याला लागतो, साधारण 5 ते 7 मिनटं. गॅसची फ्लेम नेहमी मंद ठेवायची आणि त्याच्यानंतर ते भाजल्यानंतर अगदी कुरकुरीत असे होतात. आता असे कुरकुरीत मखाणे झाल्यानंतर तुम्ही त्याचा वेगवेगळ्या पद्धतीने वापर करू शकता. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे तुम्ही त्याची बारीक पावडर करून ठेवू शकता आणि जशी आपण रव्याची वगैरे खीर बनवतो तशा पद्धतीने तुम्ही खीर करून लहान मुलांना किंवा जे अबाल वृद्ध सगळ्यांनाच, ज्यांना गोड खाणं वर्ज्य नाही आहे, स्पेशली मधुमेहाचे पेशंट सोडून बाकी सगळ्यांनाच अशा पद्धतीची खीर जी आहे ती चालू शकते. खूप पौष्टिक असते. आणि आता नवरात्रीचे जे उपवास चालू होतील तर या उपवास काळात सुद्धा अशा पद्धतीची खीर खाल्ली तर पोट तर भरतंच, त्याचसोबत आपल्याला जे काही रिक्वायर्ड कॅल्शियम किंवा जे काही मॅग्नेशियम, ज्या काही उपयुक्त जे घटक आहेत ते सगळे मिळतात. त्यानंतर त्याच्या पुढे जर आपण बघितलं तर हे झालं नॉर्मल. पण जर तुम्हाला स्टोअर करायचं असेल तर अशा पद्धतीने मखाणे भाजल्यानंतर साधारण पाव चमचा तूप घ्यायचं आणि त्याच्यामध्ये थोडंसं हळद किंवा मीठ हे घालून तुम्ही ते रोस्ट करून त्या रोस्टेड मखाण्यावरती हे मिक्स करून ठेवू शकता, जे की उपवासाला सुद्धा चालेल. मुलांना जर थोडं चटपटीत करून द्यायचं असेल तर एका भांड्यामध्ये थोडंसं तूप घालून, अर्धा चमचा किंवा 1 चमचा तूप घालून त्याच्यामध्ये हळद, थोडासा मसाला आणि हे घालून त्याच्यानंतर मखाणे घालून तुम्ही ते भाजून व्यवस्थित एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवून मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता. आता मखाणे जे आहेत हे एअरटाईट कंटेनरमध्ये कंपल्सरी तुम्हाला ठेवायचे आहेत. कारण की ते जर तसे नाही ठेवले तर ते पटकन जी काही आर्द्रता आहे हवेतली ती शोषून घेतात आणि ते नरम पडतात आणि मग ते आपल्याला खाता येत नाहीत आणि मग दातामध्ये अडकू शकतात. तर त्यासाठी बनवतानाच खूप जास्त किलोभर एकदम बनवून नाही ठेवायचे. थोडंसं छोटीसं जे कंटेनर असतो एवढा साधारण आकाराचा, जो आपला 8-10 दिवसामध्ये संपेल इतपतच बनवायचे आणि त्यानंतर ते एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवायचे. आता या मखाण्यांमध्ये सुद्धा आपल्याला भरपूर व्हरायटी करता येते.
मखाण्यांच्या खीर बनवता येते, मखाण्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे, जसं मी आत्ता 1-2 प्रकार सांगितले त्याच प्रकारे अगदी खूप वेगवेगळ्या प्रकारे ते बनवता येतात, जेणेकरून लहान मुलांनासुद्धा ते खूप आवडतील. आणि याच्या बऱ्याच रेसिपीज मी अपलोड केलेल्या आहेत आपल्या स्नेहपूर्ण रेसिपी या रेसिपी चॅनलवरती. त्याचीसुद्धा लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये किंवा आय बटनमध्ये नक्की देईन, जेणेकरून तुम्हाला या मखाण्यांच्या रेसिपीज ज्या आहेत त्यासुद्धा कळतील आणि त्या तुम्ही बनवून घेऊ शकता. तर अशा पद्धतीने अबालवृद्ध सगळ्यांसाठी मखाणे हा एक उत्तम आहार आहे. लो कॅलरी, हाय फायबर, हाय मॅग्नेशियम, हाय कॅल्शियम असे सगळे उपयुक्त गुणधर्म असल्यामुळे आपण कोणालाही हे देऊ शकतो. ज्यांना खूप जास्त जड असं पचत नाही, आजारातून नुकतेच उठलेत, अशांसाठी सुद्धा मखाणे उत्तम असतात, कारण की ते पचायला हलके असतात. आयुर्वेदानुसार जर विचार केला तर ते जे प्रकृती आहे मखाण्यांची ती थंड आहे. पित्त कमी करण्यासाठी, दाह कमी करण्यासाठी मखाण्यांचा जो वापर आहे तो आपल्या आहारामध्ये असायलाच हवा. आणि अर्थातच वेट लॉससाठी, वजन कमी करण्यासाठी मखाणे खूप उपयुक्त आहेत. ज्यांना वजन कमी करायचं आहे तर त्यांनी मखाणे घेताना ते कमी प्रमाणात तूप घालून भाजल्यानंतर, किंवा नुसते भाजून तुम्ही थोडंसं मीठ लावून सुद्धा घेऊ शकता, किंवा कमी प्रमाणात तुपाचा वापर करून त्याचा एखादा चिवडा बनवून किंवा एखादा स्नॅक बनवून तुम्ही ठेवू शकता. आणि संध्याकाळच्या वेळेस जेव्हा असं भूक लागते, भुकेची जाणीव होते, तेव्हा चिप्स, बिस्किट्स किंवा असं बाहेरचं काहीही खाण्यापेक्षा एक वाटीभर मखाणे जरी खाल्ले तरी खरंच बराच काळ आपल्याला भूक लागत नाही, पोट भरतं आणि वजनसुद्धा वाढत नाही. मखाना जे आहे त्याच्यामुळे काय होतं की फॅट ॲब्झॉर्प्शन जे आहे ते बॉडीमधलं ते सुद्धा कमी होतं, वजन कमी व्हायला मदत होते, फॅट जे आहे आपल्या बॉडीतलं ते कमी व्हायला मदत होते. तर जर तुम्हाला वेट लॉस करायचं आहे तर तुम्ही मखाणे असेच ड्राय रोस्ट करून खा. जर वजन वाढवायचं आहे तर दुधासोबत मखाण्यांची खीर जी आहे त्याच्यामध्ये तुम्ही थोडेसे ड्रायफ्रूट्स घालू शकता आणि ती खीर तुम्ही घेऊ शकता. तर अशा पद्धतीने वजन कमी करण्यासाठी सुद्धा मखाण्यांचा वापर केला जातो आणि वजन वाढवण्यासाठी सुद्धा हे उत्तम असे आहेत. तर आजचा हा एक छोटासा व्हिडिओ होता. मी सुद्धा जेव्हा माझं वजन कमी करत होते तर त्या माझ्या वजन कमी करण्याच्या प्रवासामध्ये मी मखाण्यांचा आहारात समावेश केला आणि तेव्हापासून आजतागायतच मखाणे माझ्या आहारामध्ये असतातच. म्हणजे जे स्नॅक आयटम्स जे आहेत ते मी घरच्या घरी बनवते. मग कधी कुरमुऱ्याचा चिवडा असतो, कधी बाजरीच्या लाह्यांचा चिवडा असतो, कधी ज्वारीच्या लाह्यांचा चिवडा असतो आणि कधी मखाण्यांचा. अशा पद्धतीने थोडं आलटून पालटून आपण जर काही खाऊ घरात बनवला तर तो मुलांनासुद्धा आवडतो आणि थोडीशी व्हरायटी राहते. तेच खाऊन जेव्हा कंटाळा येतो तर त्याच्यामध्ये असे वेगवेगळे ऑप्शन्स तुम्ही ट्राय करू शकता आणि आजपासूनच मखाण्यांचा तुमच्या आहारामध्ये समावेश करा. आणि जर तुम्हाला कुठे मिळतात तर असं जाणून घ्यायचं असेल तर तुमच्या जवळच्या एखाद्या मोठ्या किराणा स्टोअरमध्ये मिळू शकतात किंवा डीमार्टमध्ये सहज उपलब्ध आहेत. अगदी ऑनलाईनसुद्धा तुम्हाला ॲमेझॉनवरती मखाणे मिळू शकतात, ज्यांना कोणाला जर स्टोअरमध्ये अवेलेबल नसतील तर अशा पद्धतीने तुम्ही आहारामध्ये आजपासूनच समावेश करून घ्या. जर तुम्हाला वजन कमी करायचे किंवा वाढवायचे, दोन्ही कंडिशनमध्ये मखाणे हे खरंच बेस्ट आहे. तर आजचा हा एक छोटासा व्हिडिओ होता. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसह. तोपर्यंत खुश रहा, आनंदी रहा आणि असे कोणते वेगवेगळ्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडतील हे सुद्धा मला कमेंट करून कळवा. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसह. तोपर्यंत बाय.